दात किंवा दाढेला लागलेली कीड, दातांचा पिवळेपणा किंवा दात लवकर हलत आहेत, पडत आहेत किंवा हिरड्यावरील सूज, दातांमधून रक्त येणे, अशा प्रकारच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती हा उपाय तुम्हाला खूप कामी येणार आहे. अगदी लोखंडासारखे मजबूत तुमचे दात होतील. आणि यामध्ये तुम्हाला फक्त घरातीलच काही वस्तूंचा वापर करायचा आहे. एकही रुपया खर्च होणार नाही. रोज रोज करण्याची गरज नाही. चला तर याला कसं बनवायचं, काय वापरायचं ते बघूया. डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा, रिझल्टही पूर्ण मिळेल. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर बघा, घरीच मी विड्याच्या पानाची वेल लावलेली आहे. त्यामध्ये खूप छान अशी फ्रेश ताजी पानं आलेली आहेत आणि यामधीलच 3 पानं मी घेतलेली आहेत. मार्केटमध्ये जे पानं विड्याची मिळतात ती पानं थोडी दिसायला वेगळी असतात, पण त्या पानापेक्षा ही पानं खूपच चांगले परिणामकारक असतात. तुमच्या घरी हे असेल तर हे वापरा, नसेल तर मार्केट जे मध्ये मिळतं ना ते वापरलं तरी चालतं. 2-3 पानं आपल्याला इथे लागणार आहेत. तर एक पान त्यातील मी घेतलेलं आहे आणि त्याला या पानांना मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलं, कोरड्या कपड्याने कोरडं करून घेतलेलं आहे. विड्याचं पान आपल्याला इथे वापरायचंच आहे, अजिबात स्किप करू नका. अगदी स्वस्तात मस्त 1 रुपयाला भरपूर पानं मिळतात जर मार्केटमधून घेत असाल तर. बाकी तुम्ही घरीच जर तुमच्याकडे असेल तर अजूनच चांगलं. आता स्वच्छ धुवून घेतलं, त्यातील एक पान मी अगोदर तोडून घेतलं, त्याचे बारीक तुकडे केले. त्यानंतर जे उरलेले 2 पानं आहेत ते साईडला बाजूला ठेवलेले आहेत. तर तोडलेलं एक पान जे आहे ना तर ते आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला ठेचून बारीक करायचं आहे. त्याला ओबडधोबड का होईना पण त्याला एकजीव असं ठेचून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे यामधील जे मॉइश्चर असतं, पाणी असतं, तर ते अगदी असं थोडंसं ओलसर झाल्यासारखं होतं. त्यानंतर याला ठेचून असं ओबडधोबडच आपण याला 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायचं आहे. पातेल्यामध्ये 1 ग्लास मी पाणी घेतलं, त्यामध्ये हे एक विड्याचं पान ठेचून बारीक करून यामध्ये टाकलं. बारीक कट करून देखील टाकलं तरी चालतं. त्यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा आपल्याला टाकायचा आहे मीठ 1 ग्लास पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तुरटी माझ्याकडे बारीक करून ठेवलेली आहे पावडर. चिमूटभर तुरटी यामध्ये मी टाकलेली आहे आणि हे सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स करायचं आहे आपल्याला आणि हे आपण ठेवणार आहोत गॅसवरती गरम करण्यासाठी. यामध्ये आपल्याला साधारण 2 ते 3 उकळी येऊ द्यायच्या आहेत. त्यामुळे याला चांगलं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. जोपर्यंत हे चांगलं गरम होत आहे तोपर्यंत आपण इतर जे 2 पानं आहेत त्याला कसं वापरू शकतो ते बघूयात. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. तर आता बघू शकता मी याला व्यवस्थित असं गॅसवरती ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत लवंग इथे मी 3 घेतलेले आहेत. त्यावरती फुल असलेली डॉट असलेली लवंग घ्यायची, म्हणजे फक्त खाली दांडी असेल खालची त्याचा काही जास्त फायदा होत नाही. आता लवंग घ्यायची, खलबत्त्यामध्ये टाकायची, त्याला आपल्याला बारीक कुटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं ना पावडर करायचं आहे. तर लवंग जे आहे ना तर साधारण 3 लवंग मी वापरलेले आहेत. तुम्ही कमी जास्त वापरल्या तरी चालतं, म्हणजे 2 घेतल्यानं तरी चालतात. आता इथे जे आपण 3 पानं आहेत ना, 3 पानं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. 3ही पद्धती डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 3ही पद्धती तेवढ्याच परिणामकारक आहे. जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार वापरा किंवा 3ही पद्धती एकदाच वापरल्या तरी चालतं, अगदी तुमच्यानुसार. त्यानंतर ना आता बघा इथे बारीक आपण लवंग करून घेतली होती, त्याचं अर्ध पावडर आपण एका पानावरती टाकायचं. पानावरती चांगलं व्यवस्थित त्याला पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर ना त्याची म्हणजे त्याला बंद करायचं, त्याची पुडी बांधल्यासारखी करायची अशा प्रकारे. तर बघू शकता असं बंद होईल तितकं करायचं आणि त्याला ठेवायचं साईडमध्ये. तर साईडमध्ये याला ठेवायचं आहे साधारण 5 मिनिटासाठी. आणि त्यानंतर काय करायचं, बाकी जी शिल्लक इथे लवंगची पावडर आहे ना तर ती आपल्याला वापरायची आहे. त्यासाठी अजून एक आपल्याला घ्यायचं आहे खायचं पान, म्हणजे विड्याचं पान, आणि त्याला परत आपण असं तोडायचं. वेल जी तुमच्याकडे असेल ना लावलेली, तर त्यामधील जे पानं जास्त म्हणजे अगोदरची आहे, जुनी पानं आहेत ना तर ती घ्यायची. अगदी नवीन आलेली आत्ताच आलेली पानं घ्यायची नाहीत. जुने पानं जे असतात खालच्या साईडने ती पानं घ्यायची शक्यतो. तर त्यानंतर ना आता बघा इथे ना खलबत्त्यामध्ये मी 1 विड्याचं पान तोडून टाकलं. त्यानंतर एक थोडा आल्याचा तुकडा टाकला, अद्रक थोडीशी, आपल्याला एक छोटंसं सुपारी एवढा तुकडा घ्यायचा आणि तो खलबत्त्यामध्ये टाकून विड्याच्या पानासोबतच त्याला चांगलं बारीक ठेचून घ्यायचं. ओबडधोबडच का होईना एकजीव करायचं, चांगलं ठेचून घ्यायचं. म्हणजे काय होतं ना त्यामधील पूर्ण जो रस आहे, ज्यूस आहे तो आपल्याला व्यवस्थित काढता येतो, मिळतो. त्यासाठी काय करायचं, खलबत्त्यामध्ये चांगलं याला एकजीव करून बारीक घेतल्यानंतर आता आपल्याला ही पेस्ट काढायची आहे. इथे बघा खलबत्त्यामध्ये हे लवकर काम होतं कारण की क्वांटिटी खूप कमी आहे ना तर त्यामुळे. त्यानंतर ना
अद्रक आणि विड्याचं पान बारीक ठेचून घेतलेलंच आहे, तर ते आपल्याला एखाद्या गाळणीमध्ये किंवा हातामध्येच असं धरून दाबून त्याचा रस काढायचा आहे. होईल तेवढा यामधील रस आपल्याला काढायचा आहे. साधारण एखादा छोटा चमचा रस यामधून निघतो, कारण की एकच पान विड्याचं होतं आणि अद्रकही थोडीच होती, त्यामुळे थोडासाच रस असा निघतो. जेवढा होईल तेवढा काढायचा आणि तो टाकलेला आपण आहे. लवंगचे जे बारीक पावडर करून ठेवलं होतं ना, तर त्यामध्ये टाकायचा रस आणि चांगलं व्यवस्थित याला मिक्स करायचं. यामध्ये लवंगचं पावडर चांगलं भिजलं गेलं पाहिजे, मुरल्या गेलं पाहिजे, त्यामुळे याला चांगलं व्यवस्थित मिक्स नक्की करा. साधारण एक लवंगचं पावडर आपण दुसऱ्या विड्याच्या पानावरती टाकलं होतं आणि बाकी जे शिल्लक लवंगचं पावडर होतं त्यामध्ये तो रस टाकला. आता रस टाकून याला चांगलं मुरत ठेवायचं. 2 मिनिटासाठी का होईना याला बाजूला ठेवायचं. थोडंसं त्यामध्ये कसं लवंगच्या पावडरमध्ये पूर्ण तो रस गेला पाहिजे, त्यासाठी त्याला थोडं बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपण जे गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं ते देखील गरम झालेलं आहे. त्यानंतर आता काय करायचं, हे जे पाणी आहे ते आपण गाळून घेऊयात. आता हे पाणी तुम्ही जास्त बनवून ठेवू शकता, म्हणजे एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवलं की पाहिजे तेव्हा दिवसभरामध्ये तुम्हाला वापरता येईल. आणि या पाण्याला कसं वापरायचं काय हे डिटेलमध्ये मी स्वतः वापरून देखील तुम्हाला दाखवणार आहे, तीनही पद्धती. तर त्यामुळे काय, आता पाणी सध्या खूप जास्त कडक आहे, तर याला आपण थोडंसं रूम टेम्परेचरवरती येऊ, म्हणजे जेवढं आपल्या स्किनला म्हणजे आपण जेवढं सहन करू शकतो तेवढं याला आपल्याला थंड करायचं आहे. कोमट पाणी वापरायचं आहे. त्यानंतर लवंगचं पावडर यामध्ये चांगलं मुरलं गेलं होतं रसामध्ये, या पूर्ण आपण टाकलेल्या मिश्रणामध्ये. त्यानंतर यामध्ये मी टूथपेस्ट टाकलं. कोणत्याही ब्रँडचं रेग्युलर ब्रश करण्यासाठी जे टूथपेस्ट वापरतात ते यामध्ये टाकायचं. चांगलं व्यवस्थित त्यामध्ये ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये तुम्ही टूथपेस्ट न टाकता देखील याला वापरू शकता. सरळ ब्रशवरती हे मिश्रण घेतलं आणि वापरलं तरी चालतं, पण कसं टूथपेस्ट टाकलं की थोडं चवीला ते व्यवस्थित लागतं, त्यामुळे बऱ्याच वेळा कसं आपण चव वेगळी लागली की घेत नाही, पण चव व्यवस्थित लागली त्यामुळे आपण वापरतो. चवीला तसं काही जास्त वेगळं लागत नाही, पण टूथपेस्ट टाकली तर तुम्हाला अगदी रेग्युलर प्रमाणेच वाटेल. आता बघा, विड्याचं पान तयार आहे. ब्रशवरती आपण पेस्ट लावलेली आहे आणि कोमट पाणी देखील तयार आहे. पाणी थोडं गरम आहे, थोडं थंड होईपर्यंत आपण ब्रश करून घेऊयात. 2 टाइम ब्रश करणं खूप गरजेचं आहे. 2 टाइम तुम्ही ब्रश करत नसाल तर लवकरच तुमचे दात पडतात, दातांसंबंधित भरपूर समस्या तुम्हाला दिसतात. त्यामुळे रात्री झोपण्या अगोदर आणि सकाळी उठल्यानंतर 2 टाइम ब्रश करा. तुमच्या भरपूर समस्या, ओरल प्रॉब्लेम्स दूर होतील. आणि ब्रश योग्य पद्धतीने करा, जेणेकरून सर्व बाजूंनी दात पूर्णपणे स्वच्छ होतात, त्यामुळे कीड लागत नाही, तोंडाचा घाण वास येत नाही, दात खूप छान पांढरे शुभ्र राहतात. तर 2 टाइम ब्रश करा आणि या ब्रश करण्याच्या काही स्टेप मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही अगदी फॉलो करा, म्हणजे तुमचे पूर्णपणे दात स्वच्छ होतील. त्यानंतर जे विड्याचं पान आहे ते तुम्ही खाऊ शकता. जेवण झाल्यानंतर दिवसातून कधीही एकदा खा. तुमचे दात पूर्णपणे स्वच्छ होतात आणि वाटलंच तर थोडासा लालसरपणा येऊ शकतो, तर तो तुम्ही गुळणा करून काढला तरी चालतं. नसल विड्याचं पान खायचं, लवंग पावडर टाकलेली आहे त्यामुळे खूप बेनिफिशियल ते आपल्या दातांसाठी ठरतं आणि गटसाठी देखील खूप चांगलं असतं. त्यासोबतच बघा, पाण्याचा जो वापर करायचा आहे तो गुळण्या करण्यासाठी करायचा आहे. पाणी साधारण कोमट घ्यायचं आणि या पाण्याने आपल्याला गुळण्या करायच्या आहेत. पाणी तोंडामध्ये घेऊन सर्व ठिकाणी फिरवायचं, काही सेकंद तोंडामध्ये ठेवायचं आणि नंतर बाहेर काढायचं. खूप जास्त त्रास असेल ना, दात दुखत असेल, कीड लागलेली असेल, तर दिवसातून 4-5 वेळा या कोमट पाण्याने तुम्ही गुळण्या करा. पाणी एकदाच बनवून ठेवलं तरी चालतं. तिन्हीपैकी जो उपाय सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही तुमच्या सर्व समस्या घालू शकता. नक्की करा आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.